जेनझीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण आता चांगलंच तापलंय। राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी काँग्रेस नेत्यांच्या कॉलेजमधून 90 ते 95% मुलामुलींना पैसे देऊन आणण्यात आल्याचा दावा फडणवीसांनी केला होता। या आरोपांवर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पलटवार केलाय। आज नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः जेनझी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत। मग हा कोणता कार्यक्रम आहे असा सवाल करत नागपूर या ठिकाणचा भाजपचा पेड इव्हेंट आहे असं राऊत यांनी म्हटलंय। तसंच सीजेपीमुळेच फडणवीसांना आता जेनझी आठवली आहे अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे। संपूर्ण जो प्रकार आहे हा काँग्रेसचं इव्हेंट मॅनेजमेंट होतं। ज्या पद्धतीनं राहुल गांधी यांचा कार्यक्रम इव्हेंट मॅनेजमेंट आहे। आधी गाण्याचे कार्यक्रम होणार आहेत, मग राहुल गांधी त्या ठिकाणी येणार आहेत। 7-8 हजार त्या ठिकाणी खुर्च्या त्यांनी ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यावर त्यांनी रजिस्ट्रेशन जरी त्या ठिकाणी सांगितलं तरी मी पुन्हा सांगतो, फक्त आणि फक्त 90% 95% मुली या काँग्रेस नेत्यांच्या कॉलेजेस मधल्याच त्या ठिकाणी त्यांना एंट्री मिळणार आहे। आता आमच्या नवनाथ बन्नी देखील काही पर्दाफाश केलेला आहे। कशा प्रकारे इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून पैसे देऊन काही त्या ठिकाणी मुलींना आणलं जात आहे आणि काही इन्फ्लुएन्सर्सला आणलं जात आहे आणि स्पेसिफिक सांगितलं जातं इन्फ्लुएन्सर्सला की राहुल गांधी आणि पार्टी बद्दल फक्त पॉझिटिव्ह हे तुम्ही टाका तर तुम्हाला पैसे देऊ। काल जेनझीचे एक मेळावा पुण्यात झाला, छात्रों के गुण। तेव्हा हेच मुख्यमंत्री असं म्हणतायत हा पेड इव्हेंट आहे। आज तुमचा काय? हा पेड इव्हेंट आहे म्हणताय तुम्ही, अपमान करताय मुलांचा, विद्यार्थ्यांचा, तरुणांचा, तरुणींचा। हा पेड इव्हेंट आहे। मग लाडकी बहीण का? लाडकी बहीण मत विकत घेण्यासाठी 1500 रुपयाला पेड इव्हेंटच होता। बिहारमध्ये 10-10 हजार रुपये टाकले मोदींनी, हा पेड इव्हेंटच होता ना। भारतीय जनता पक्ष हा एक पेड इव्हेंट आहे। स्वतः भारतीय जनता पक्ष संपूर्ण हा काय पक्ष नाही, हा एक पेड इव्हेंट आहे। हा पेड इव्हेंट, तो पेड इव्हेंट, तो पेड इव्हेंट। एक अत्यंत गंभीर प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये सध्या आहे। त्याच्यावरती आपले मुख्यमंत्री काही बोलले आहेत का?